नाही त्या गोष्टी आम्हाला शांतता ठेवायची, बघू अंगार आल्यावर. बरोबर मनोजजी, पण आमदार प्रसाद लाड यांच्याबरोबर तुमची एवढी जाहीर भेट झाली आणि या भेटीनंतर महाराष्ट्राला आणि खास करून मराठा समाजाला वाटलं होतं की काहीतरी सकारात्मक गोष्ट घडेल, उपोषण करायला लागणार नाही, पण तसं झाल्याचं दिसत नाही. काय कारण याच्या मागे? काय वाटतं तुम्हाला? कोण कमी पडलं? हो ना राव, आम्हाला पण तेच वाटत होतं. म्हणलं आता हे मुख्यमंत्रीच मध्ये पडला, मुख्यमंत्रीची दी थोडक्यात असं लोक म्हणतात. मला माहित नाही, त्यांचे लोक म्हणतात, ते म्हणते ते मुख्यमंत्रीचे थोडक्यात लय कॅम्पेनिंग चालवतो म्हणे ते कशाच्या पण कोणच्या पण निवडणुका असो काही असो. म्हणलं मग चांगलं झालं ना, बोलवा ना. काय तर त्यांचा एक शब्द होता की आवडत्याच मंत्र्याला बोलवतेत, आम्हाला नाही का चर्चेला बोलवायचं, आम्हाला नाही का मुख्यमंत्र्याला बोलवायचं, आम्ही 100% मागणं मान्य करतो. आम्हाला विश्वास बसला होता की 100% होईल, 100% मला बसला होता. तर नाही मी बोलिलच नसतं त्या माणसाला. जा म्हणलं असं तिकडं असे लई इराणपीर बघितलीत मी मोठमोठाले, येऊच दिली नसते. पण त्यांच्यात आत्मविश्वास वाटला, मराठाविषयीची तळतळ वाटली त्या लाड यांच्यामध्ये, प्रसाद भाऊंमध्ये, की त्यांच्यात एक आपुलकी वाटली मराठा समाजाबद्दलची. पण त्यांचे डोळे उघडले असते ना आता, की जरांगे पाटील यामुळेच मुख्यमंत्र्याला बोलतात की कामं नाही करत. कारण आता 15 दिवस तर त्यांच्या हातातून गेले आणि 10 महिने, 29 मेला उद्या 10 महिने होतील. सरकारला वेळ दिला, 29 ऑगस्टला आपण मुंबईत गेलो होतो. ही सत्य परिस्थिती आहे. पण आता आम्ही विश्वास ठेवला, आम्हाला काय त्यांना दोष द्यायचा नाही, त्या प्रसाद लाडांनाही आम्हाला दोष द्यायचा नाही कसल्याच प्रकारचा. कारण त्यांनी प्रयत्न करून बघितले, पण पुढचा माणूस विचित्र आहे. ते तरी काय करणार आहेत? त्यांचा राजीनामा नको, काहीच नको आम्हाला. ते बोलल्याप्रमाणे त्या आंदोलनात येऊन बसले तरी बस झालं, आम्हाला काय गरज नाही. आम्ही त्यांच्यावर रुसणार नाही तर त्यांना काही म्हणत नाहीत आम्ही, त्यांचा काही दोष पण नाही. पण आशा मात्र धरली होती, कारण त्यांच्या शब्दावरती, म्हणजे मुख्यमंत्र्याचा शब्द आहे. मी एक स्पष्टच सांगतो भाऊ, ये बी माझा, मुख्यमंत्र्याच्या मर्जीविना प्रसाद लाड कुठं जाऊ शकत नाही. बर, कुठंच स्वमर्जी असणारं तिथं माणूसच नाही. तिथं मर्जीत राहूनच वागावं लागतं. ते म्हणले हाक तरच हागायचं, ते जर म्हणले हागू नको तिने दिवसभर हागूड दाबून धरायची. तशीच अशी परिस्थिती आहे तिथं. जाऊ शकत नाही. त्यांना विचारल्याशिवाय ते अंतरावरती येऊ शकत नाहीत. त्यांना बोलल्याशिवाय ते शिंदेच्या मंत्र्यावरही बोलू शकत नाहीत आणि फडणवीस याच्या अजितदादाच्याही मंत्र्यावर बोलू शकत नाहीत आणि विरोधी पक्षावर बोलू शकत नाहीत आणि त्यांना विचारल्याशिवाय आमच्या आंदोलनावर बी ते टीका नाही करू शकत. इतकं खेळ देऊ. म्हणून आम्हाला असं वाटलं मराठा समाजाला की मुख्यमंत्रीच आलाय आता, ही मागण्याची मंजुरी 100% दे. पण नाही दिली तर आम्ही काय दोष देत नाहीत. आम्ही लढायला खंबीर आहेत. समाजाचं वाटोळं यांना काय आम्ही करू देत नाहीत. बरं, ठीक आहे. तुम्ही मोठं विधान